की मी खूप जास्त म्हणजे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा पाईक आहे. त्यांच्या नकामध्ये असणारं आपल्या अंगामध्ये जरी आलं तर मला वाटतं की मी आतापर्यंत केलेले कुठेतरी धन्य होते असं मला वाटतं. बाबासाहेबांचं एक वाक्य नेहमीच मी जिथे जाईल तिथे सांगतोय, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. गुरगुरणं म्हणजे काय, आपल्याला काय भांडणं बिंडणं काय करायचं आहे नाही. गुरगुरणं म्हणजे काय की तुम्हाला जे काय म्हणायचं आहे इतकं ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. तुम्ही तोंड उघडल्यानंतर समोरचा माणूस शांत बसला पाहिजे, इतकं तुमच्याकडे ज्ञान असलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि आजकाल ट्रेंड काय झालाय माहिती आहे का, म्हणजे मी लय रफ आहे, म्हणजे असं काय काय अजिबात विचार करत नाही, काय असेल ते तोडफोड. कसा ट्रेंड चालू आहे, बाबासाहेबांची जयंती आहे, फुल दारू पिऊन यायचं, फुल डीजे लावायचा. अहिल्याबाई होळकर जयंती आहे, फुल डीजे लावायचा, फुल नाचायचा. काय काळजी करायची नाही, गल्लीत पेशंट आहेत नाहीत काय काळजी करायची नाही, बिंदास डीजे वाजवायचा. अहो पण बाबासाहेब त्या फोटोमध्ये, त्या व्हॉट्सअपच्या गाण्यात, स्टेटसमध्ये नाही आहेत हो. बाबासाहेब पुस्तकांच्यात आहेत. ती स्टेटसला ठेवणाऱ्या पुस्तकाने बाबासाहेब कधी वाचलेच नाहीत. जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत बाबासाहेब तुम्हाला समजणारच नाहीत. त्यांचं मूर्तिरूपी पूजन करून, त्यांच्या पुतळ्याला हार घालून, त्यांचं स्टेटस ठेवून समाजाचा उद्धार होणार आहे का सांगा? नाहीच होणार आहे. बहुजन समाज पुढं घडणार असेल तर जे महान पुरुष आहेत त्यांनी लिहिलेले पुस्तकं तुम्हाला वाचावीच लागणार आहेत, त्याशिवाय तुम्हाला पुढं जाताच येणार नाहीत. मी तर एवढं म्हणेन, शाहू महाराज नसते तर मी आज तुमच्यासमोर उभा राहिलोच नसतो. कारण त्याच शाहू महाराजांनी पालक आपल्या विद्यार्थ्याला शाळेत लावून देत नाहीत म्हणून दंड ठोठवायला चालू केलं. आणि आजकालचे आपले पालक जाऊन शिक्षकाला सांगतात, मा पोराला मारलोस का तू? असलं काय करू नकोसा. काय विद्यार्थी दशेत असताना दगडासारखा असतोय, आणि त्या दगडाला मूर्तीमध्ये जर रूपांतर करायचं असेल तर शिक्षकाला छन्नीचे घाव घालावेच लागतात. पण त्या छन्नीचे घाव घालताना त्या शिक्षकाला सुद्धा इजा होत असतात. हे कुठं पालकांना दिसत नसते असं मला वाटतंय. म्हणजे पोराला मारायला शिक्षकाला काय आनंद होत नसतो, शिक्षकाला सुद्धा वाईट वाटत असते. फक्त एवढंच काय